समर्थ, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्र मैत्रिणींनो, पवित्र असा श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावण महिन्यातील उद्याच्या दिवशी म्हणजे 24 ऑगस्ट वार सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेला आहे दुसरा श्रावणी सोमवार। म्हणूनच आपल्याला खास करून उद्याच्या दिवशी आपल्याला देवादिदेव महादेवांची सेवा उपासना जी आहे तर ती करायची आहे। त्याचप्रमाणे शिवलिंगावरती आपल्याला काही प्रभावशाली वस्तू ज्या आहेत तर त्या देखील अर्पण करायच्या आहे। आता ह्या वस्तू नेमक्या कोणत्या असणार आहे, कशा पद्धतीने आपल्याला उपाय करायचा आहे, याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। कमेंट बॉक्स मध्ये ओम नमः शिवाय किंवा हर हर महादेव हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा। व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, हाईप देखील देत जावा। तर बघा मित्र मैत्रिणींनो, श्रावण महिन्यामध्ये देवादिदेव महादेवांच्या शिवलिंगावरती कापूर अर्पण केल्याने काय घडतं, त्याचप्रमाणे लवंग कुठे आणि कधी कोणी ठेवावी, त्याचबरोबर यावरती तुमचं नशीब जे आहे तर ते ठरत असतं आणि लक्ष्मी मातेचं स्थायी होणं हे देखील तितकंच गरजेचं असतं आपल्या घरामध्ये। शिवपिंडीवरती फक्त एक लवंग ठेवा आणि चमत्कार बघा। हा उपाय देवादिदेव महादेवांना प्रसन्न करण्यासाठी अतिशय अत्यंत कारगर ठरतो। श्रीमंतीसाठी गुप्तशास्त्र आणि हा उपाय लक्ष्मी घरात आणि संकटे दूर होतील। त्यामुळे हा लवंगाचा रहस्यमय उपाय जो आहे तर नक्की करून बघा, कारण की देवादिदेव महादेवांच्या शिवलिंगावरती लवंग ठेवा आणि दारिद्र्य घालवा। तर बघा, हा उपाय केवळ काही तपस्वी साधक आणि उच्च स्तरावरील पंडितांना देखील ज्ञान होतं। आज आपण बोलणार आहोत की शिवलिंगावरती फक्त एक लवंग ठेवण्या मैत्रिणींनो, ही एक लवंग जी आहे तर ती आपल्याला श्रीमंती, सुख, शांती, समाधान आणि संकटापासून नक्कीच मुक्ती देऊ शकते। ही एक साधी परंतु प्रभावी गोष्ट आहे जी आपण कधीही लक्षात घेतलेलीच नाही। परंतु लवंग म्हणजे काय तर तिचा आध्यात्मिक आणि औषधी महत्व देखील आहे। लवंग म्हणजे केवळ एक मसाल्याचा पदार्थ नाही बर का, तर ती तत्वाचं प्रतीक मानली जाते। नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारी ही एक नैसर्गिक वनस्पती आहे। तपश्चर्यात उपयोगी पडणारी आणि पवित्रता वाढवणारी, त्याचप्रमाणे औषधी वनस्पती आहे। मित्रमैत्रिणींनो, प्राचीन काळापासून लवंगांचा उपवास, पूजा अर्चा, हवन यामध्ये वापरण्यात येत आहे। परंतु शिवलिंगावरती लवंग ठेवण्यामागे एक गुप्त कारण आहे। लवंग मध्ये प्रचंड ऊर्जेचं केंद्र असतं। शिव म्हणजे ऊर्जा, लवंग ती ऊर्जा खेचून घेते आणि आपल्या जीवनामध्ये बदल घडवून आणते, आपल्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा दूर करते। ही प्रक्रिया शिव तत्वाला जागृत करते। तुमची मनोकामना लवकर देवादिदेव महादेवांपर्यंत पोहोचवण्याचं काम ही लवंग करत असते। मनोकामना पूर्ण करण्यासाठी लवंग एक प्रकारचं माध्यम ठरतं। लवंग कधी ठेवावी, लवंग ठेवण्याचं योग्य वेळ कोणती आणि वार कोणता बघा। सोमवार हा देवादिदेव महादेवांना समर्पित असणारा वार आहे। अतिशय अत्यंत प्रिय दिवस आणि लवंग ठेवण्यासाठी सर्वोत्तम काळ म्हणजे प्रदोष काळ। मग प्रदोष काळ केव्हा तर 5:30 वाजेच्या नंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। आता 6 वाजेमध्ये म्हणजेच ब्रह्ममुहूर्त शिव मंदिरात शांत मनाने जाऊन ही लवंग ठेवावी। एकतर उपाय तुम्ही सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये करा, म्हणजे किमान तुम्हाला 8 वाजेच्या अगोदर हा उपाय करायचा आहे उद्या, किंवा मग तुम्हाला प्रदोष काळामध्ये हा उपाय करायचा आहे। किंवा ज्यांना नसेल शक्य या वेळेमध्ये करणं तर फक्त 12 ते 12:30 ची वेळ सोडून तुम्हाला दिवसभर उपाय केला तरी देखील चालणार आहे। परंतु प्रयत्न करा सांगितलेल्या वेळेमध्ये करण्याचा। परत एकदा सांगते, सकाळी होईल तेवढा लवकर करण्याचा प्रयत्न करा किंवा मग प्रदोष काळामध्ये उपाय करण्याचा प्रयत्न करा। उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा, विश्वास ठेवा, तरच तुम्हाला सेवेचं, उपायांचं फळ जे आहे तर ते मिळणार आहे।
आता बघा, लवंग ठेवण्यासाठी सर्वोत्तम प्रातकाळी 4 ते 6 वाजेमध्ये तुम्हाला म्हणजेच ब्रह्ममुहूर्त शिव मंदिरामध्ये शांत मनाने जाऊन ही लवंग ठेवायची आहे. महाशिवरात्री, त्रयोदशी किंवा श्रावणात याचा जास्त प्रभाव जो आहे तर तो आपल्याला बघायला मिळत असतो. आता एका लवंग कशी असावी, कोणती लवंग योग्य असते? पूर्ण गोलसर लवंग असावी की तुटकी किंवा मोडलेली नसावी, काळसर आणि सुगंधी असावी. बाजारातून घेतल्यावरती तिला एकदा पवित्र जलाने स्वच्छ करून घ्या. आता एका तर लवंग कोणी ठेवू नये, ज्या स्त्रिया आता हा उपाय तुम्हाला जर सुतक असेल, पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही. तुम्ही पुढच्या सोमवारी केला तरी देखील चालणार आहे, किंवा महिला पुरुष जे आहेत तर दोन्हीही हा उपाय करू शकतात. फक्त तुम्हाला नियम जे आहेत तर ते पाळायचे आहेत. आता ज्या व्यक्ती मनापासून शिवभक्ती करतात, ज्यांना संकट, दारिद्र्य, आजारपण, कोर्ट कचेरी, अडथळे यामध्ये लोक अडकलेले आहेत, त्या स्त्रिया किंवा ते पुरुष लवंग ठेवण्याची योग्य प्रक्रिया घरातून निघताना स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करा, पांढरे किंवा भगव्या कलरचे वस्त्र परिधान करा आणि 2 लवंग एक बेलपत्रामध्ये ठेवाव्या. 2 लवंगा ह्या बेलपत्रामध्ये ठेवायच्या आणि शिवलिंगासमोर बसून तुम्हाला ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यम या मंत्राचा किमान 108 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर लवंग जे आहे तर ती शिवलिंगावरती ठेवून हे लवंग माझ्या सर्व संकटांना दूर करो असा संकल्प तुम्हाला मनामध्ये करायचा आहे. बेलपत्र लवंगासोबत अर्पण करा. शेवटी अभिषेक करून कृतज्ञता व्यक्त करा. लवंगांचे फायदे, हे उपाय केल्याने काय होते? आर्थिक अडचणी दूर होतात, कोर्ट कचेरी, केस, वादविवाद, शत्रू प्रवृत्ती नष्ट होते, मानसिक शांती मिळते, घरामध्ये सुख, शांती, आनंद राहतो. त्याचप्रमाणे घरामध्ये कायम एकोपाट टिकून राहतो आणि मनातील इच्छा, मनोकामना पूर्ण होतात. वाईट नजरेपासून संरक्षण मिळतं. त्याचबरोबर नोकरी, प्रमोशन, व्यवसायामध्ये यश प्राप्त होतं. पुराणामध्ये सांगितलं गेलं आहे की स्कंद पुराण, लिंग पुराण आणि काही तांत्रिक ग्रंथामध्ये असा उल्लेख आहे की लवंग, कापूर, लवंग, चंदन हे महादेवांना अतिशय अत्यंत खूप प्रिय आहे. काही सिद्ध साधकांचे म्हणणं आहे की जेव्हा त्यांनी पहिल्यांदा लवंग शिवलिंगावरती अर्पण केली त्या वेळीपासूनच त्यांचं आयुष्य जे आहे तर ते बदलत गेलं. उदाहरणार्थ, काशीच्या एका तपस्वीनं लवंग रोज शिवलिंगावरती ठेवण्याचा संकल्प घेतला आणि त्यांनी 21 दिवसात त्यांच्या घरामध्ये पैसा हा स्थिर आला. एका साधिकेने 9 ग्रह दोष निवडण्यासाठी लवंग ठेवण्याचा प्रयोग केला आणि तिच्या पतीला सरकारी नोकरी जी आहे तर ती मिळाली. गुप्त उपाय, विशेष प्रभावी प्रयोग, लवंग आणि कापूर एकत्र जाळा. शिवलिंगाजवळ नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. लवंग आणि गोड संबंध, वैवाहिक सौख्य वाढते. लवंग 21 दिवस ठेवून नंतर पाण्यात विसर्जित करा. ही प्रक्रिया धनप्राप्तीसाठी सर्वोत्तम मानली जाते. अशा प्रकारे लवंग ठेवल्याने काय बदल होतो तर बघा, आध्यात्मिक उन्नती होते. आपली जी काय नशिबाची बंद झालेली दरवाजा आहेत तर ती खुली होतात. गृहशांती मिळते. धन लाभाचे योग जे आहेत तर ते जुळून येतात. शेवटचं परंतु सर्वात महत्वाचा उपाय, ही गोष्ट तुम्हाला कुठेही ऐकायला मिळणार नाही. ही माहिती सामान्य लोकांपर्यंत फारशी पोहोचवली जात नाही, कारण की बघा खूप प्रभावी आहे. जर तुम्ही ही प्रक्रिया मनापासून केली तर तुम्हाला नक्कीच तुम्हाला शिवकृपा लाभेल. म्हणूनच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हा छोटासा परंतु अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय जो आहे तर तो उद्या सोमवारी करायचा आहे. थोडासा कापूर देखील तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे. अगदी भीमसेनी कापुराचा एक तुकडा तुम्हाला अर्पण करायचा आहे. ज्यांना शक्य नसेल त्यांनी कापूर आणि फूल असलेली लवंग जी आहे तर ती तुम्हाला शिव मंदिरामध्ये जाळायची आहे. कापुरासोबत मातीचं भांड घेण्याचा प्रयत्न करा किंवा खालती जमिनीवरती तुम्ही जाळलं तरी देखील चालणार आहे. ज्यांना नसेल शिव मंदिरामध्ये जाऊन हे जाळणं शक्य, तर आपल्या घरी ज्यावेळी आपण पूजा करतो, घरी आपण शिवलिंगावरती बेल वाहतो, अर्पण करतो, पूजा करतो. बऱ्याचशा महिला घरामध्ये पूजा करतात, बेल अर्पण करतात, तर त्यांनी तिथे जरी हा उपाय केला तरी देखील चालणार आहे. परंतु प्रयत्न करा की मंदिरामध्ये जाऊन तुम्ही हा उपाय करू शकाल, कारण की घरातल्यापेक्षा मंदिरामधली ऊर्जा जी आहे तर ती जास्त प्रमाणामध्ये सक्रिय झालेली असते.
म्हणून जेणेकरून आपल्याला एरवी तर आपण घरामध्ये सेवा करतोच, परंतु उद्याच्या दिवशी आपल्याला काही सेवा ज्या आहेत तर त्या आवर्जून शिव मंदिरामध्ये जाऊन करायच्या आहे. कारण की आपल्याला देवादिदेव महादेवांचा कृपा आशीर्वाद जो आहे तर तो त्या दिवशी जास्त प्रमाणामध्ये मिळत असतो. या दिवशी देवादिदेव महादेव हे पृथ्वी तलावरती आलेले असतात, भ्रमण करत असतात आणि म्हणूनच आपल्याला त्यांचा अखंड कृपा आशीर्वाद मिळावा म्हणून उद्याच्या दिवशी होईल तेवढी जास्तीत जास्त सेवा उपाय करण्याचा प्रयत्न करायचा आहे. शिवलीला अमृत ग्रंथ जो आहे तर त्यामधील 11वा अध्याय आपल्याला उद्याच्या दिवशी पठण करायचं आहे. ज्यांना पैशाविषयीच्या आर्थिक समस्या आहेत त्यांनी शिव मंदिरामध्ये एक वेळा दारिद्र्य दहन स्तोत्र जे आहे तर ते नक्की पठण करा. अगदी 2-3 मिनिटाचं स्तोत्र आहे ते तुम्ही नक्की तिथे बसून पठण करा आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काय बदल होतात ते मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. फक्त हा उपाय तुम्हाला मनापासून करायचा आहे, श्रद्धेने करायचा आहे. नक्कीच तुम्हाला श्रावण महिना संपण्याच्या अगोदर तुमच्या प्रगतीमध्ये बदल झालेला तुम्हाला दिसायला सुरुवात होईल. फक्त सांगितल्याप्रमाणे करून बघा. तिथे बसून तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि तुम्हाला ते पठण करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही सेवा जी आहे तर ती शिव मंदिरामध्ये जाऊन करायची आहे बरं का. तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल. ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये विचारू शकता. तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. तर भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.